हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आज म्हटलं चला व्हिडिओ बनवायला आजपासून पुन्हा सुरुवात करूया. मुलांना तर सुट्ट्या लागल्या, त्यांच्या मध्यंतरी शाळा, परत परीक्षा होत्या आणि त्याच्यामुळे खूप गोंधळ होता, अभ्यास वगैरे सगळं. तर ॲक्च्युली आता माझ्याकडे ना 2 टिफिनची ऑर्डर आली, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असं टिफिन आहे. तर घर बसल्या आपल्याला जर येते काम तर घ्यावं, अशी माझी म्हणजे मानसिकता आहे की उगीच बाहेर जाऊन आपल्याला काम शोधण्यापेक्षा घर बसल्या जर आपल्याला काही काम मिळतंय तर ते आपण घ्यावं, भले आपली परिस्थिती चांगली असो किंवा नसो. तर म्हणजे काही लोकांचं असं असतं की अरे नवरा चांगला कमवतो वगैरे, मग कशाला अरे, पण मला असं वाटतं की स्वतःच्या समाधानासाठी तरी आपण घरातल्या कामापेक्षा काहीतरी वेगळं काम करावं. पैसे तर येतातच, लक्ष्मी तर येते नाहीच, पण आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं की आपण बनवलेलं जेवण कोणाला आवडतंय आणि ते घेतात आहे, तर ते एक मला खूप मोठं सॅटिस्फॅक्शन असतं. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी, पुरी आणि मसाले भात. तर बटाटे उकडून झालेत, मसाला बनवून झालेला आहे, तर बाकीची तयारी करते आणि तुमच्यावर शेअर करते. चला कामाला. तर इथे आता भातासाठी म्हणजे मसाले भात बनवण्यासाठी ते कांदे चिरायला घेते. तर हा नाही म्हटलं तरी 4 ते 5 जणांचा भात असल्यामुळे इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. जेवढे लोक असेल त्या हिशोबाने ॲक्च्युली कांदे वगैरे घ्यायचे, म्हणजे तो मसाला वगैरे आहे तो छान असा मिळून येतो. तर इथे असे उभे असे लांब कांदे आहेत, मी कापून घेणार आहे. आणि ऑलरेडी मसाला बनवलेला आहे, खोबरं, जिरं, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या ह्याचा ऑलरेडी वाटण आहे, ते मी साईडला बनवून घेतलेलं आहे. तर इथे कढई घेतली आहे, ॲक्च्युली पातेल्यातच करणार होती पण कढईत जरा छान होतं सुटसुटीत असा. तर इथे तेल घेतलेलं आहे, तुमच्या अंदाजाप्रमाणे तेल वगैरे घ्यायचं. त्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे, तमालपत्र, मिरं, त्याचप्रमाणे दालचिनी वगैरे असे सगळे खडे मसाले घातल्यानंतर थोडा कढीपत्ता पण घालायचा, छान लागतो. कढीपत्ता घातल्यानंतर चांगला तडतडला की त्याच्यानंतर मग त्यामध्ये बारीक हा जो कांदा चिरला होता आपण पातळ उभा, तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा, म्हणजे लाल होतोपर्यंत छान तो परतून घ्यायचा. कांदा अजिबात असा कच्चा किंवा पांढरा वगैरे राहिला नाही पाहिजे. तोपर्यंत इथे बटाटे आहेत ते उकडलेले आहेत, ते एका परातीमध्ये काढून ठेवते म्हणजे ते थंड होते. तर इथे आपला कांदा आहे छान परततो आहे. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये मी इथे 2 टमॅटो आहेत ते घेतलेले आहेत, उभे पातळ असे चिरूनच घेतलेले आहे, बारीक चिरायचं नाही आहे. कांदा आणि टमॅटो छान असं मऊ होतोपर्यंत फ्राय करायचा आणि त्याचमध्येच तो मसाला आहे आपण जो वाटण केलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि ते छान मसाला वगैरे चांगला फ्राय करून घ्यायचा. मसाल्याचा जो थोडा कच्चेपणा असतो, हिरव्या मिरचीचा किंवा जिऱ्याचा त्याचा फ्लेवर आहे तो बाहेर आला पाहिजे, त्याच्यासाठी चांगला असं भाजून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित म्हणजे कुठेही कंजूसपणा नाही करायचा, अरे चला आता भाजून झालं आहे काय सगळं बाकीचं टाकून घेऊया असं नाही. तर इथे मी फक्त वाटाणे घातले आहेत, बटाटा नाही घातले कारण मी ऑलरेडी बटाट्याची भाजी करते, तर खूप सारा बटाटा होईल आणि मला इतका बटाटा आवडत नाही, पण दुसऱ्यांसाठी म्हणून मी ते करते. तर इथे फक्त वाटाणे घेतले आहे आणि ह्यामध्ये फक्त हळद घालणार आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट बस, आणि 1 चमचा धनेजिरे पावडर. बाकी कुठलाही मसाला याच्यामध्ये ॲड करायचा नाही आहे. आणि तुम्हाला जर करावंसं वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, नो प्रॉब्लेम. तर इथे हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि आपले जे तांदूळ असतात मी ते धुवून भिजवले होते. मी साधे तांदूळ आपल्या वाडा कोलम असतो तो स्वच्छ धुवून भिजवत ठेवला होता आणि तो ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि 2-3 मिनटं पुन्हा व्यवस्थित परतून घेणार आणि पाणी घालून त्याला शिजायला ठेवणार आहे. इथे आता तुम्हाला दाखवते, मलांची ना इथे अशी रडरड चालू होती, त्याला बाहेर उन्हात खेळायला जायचं होतं आणि मी पाठवत नव्हती, सो असा भिंतीला उभा राहून तो रडत होता. मग त्याच्याशी बोलत ॲक्च्युली माझी कामं चालत होती, त्याचं मन वळवायचा प्रयत्न करत होते, आईस्क्रीम आणूया, हे करूया ते करूया. तर अशा पद्धतीने घरामध्ये कामं चालू असतात, मुलं असले की जास्त करून मलांचं असतं, कधी कधी मान्य पण असते पण मान्य आज नव्हती त्याच्यामुळे थोडीशी शांतता होती.
तर इथे मसाल्याचं आपलं जे मिक्सरचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये पण मसाला असतो, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं, चांगलं झाकण लावून हलवून घ्यायचं, म्हणजे तो सगळा मसाला निघून येतो. आणि अशा पद्धतीने भातामध्ये पाणी ॲड करून आता त्याला शिजायला ठेवायचं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. माझ्याकडनं कितीही मी प्रयत्न केला, कितीही, तर मीठ कमीच पडतं. अजिबात असं खारट लांबच राहा, पण ते कमीच असतं मीठ नेहमी. मी खूप प्रयत्न करते की अगदी बरोबर टाकेल चव घेऊन वगैरे, पण अगदी किंचित तरी हलकंसं मीठ कमी होतंच होतं. तर इथे भात ठेवला आहे उकळायला वगैरे. आता इथे बाकीचे आता भाजीची तयारी करते. सो इथे पुन्हा आता कांदे वगैरे आहे, सोलून घ्यायचं. कुठलीही भाजी म्हटलं की कांदा इम्पॉर्टंट असतो. आणि बटाट्याची जर भाजी असेल तर तुम्ही तेल आणि कांदा अगदी व्यवस्थित टाकलं तर त्याला छान अशी चव येते. खूप कमी तेल आणि कमी कांदा जरी घातला तर त्याला अशी म्हणजे चव लागते, नाही असं नाही, पण तेवढी इतकी सुंदर नाही लागत. थोडंसं तेल आणि कांदा वगैरे छान असं व्यवस्थित प्रमाणात असेल ना तर खरंच खूप व्यवस्थित लागते. आणि हा माझा अनुभव आहे. जेव्हा मी कमी तेल किंवा कमी कांदा घातलेला आहे तेव्हा भाजी इतकी छान नाही लागली. पण जेव्हा मी जास्त तेल आणि जास्त तेल आणि थोडं कांदा वाढवू टाकला आहे तेव्हा ते भाजी छान अशी मिक्स किंवा मस्त लागते, म्हणजे सुंदर लागते. इथे कांदा वगैरे कापून झाला, हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे. आता इथे ना गॅसवर भांडा इकडचं इकडे शिफ्ट करून घेते, म्हणजे एका साईडला ते भात होत राहील मोठ्या गॅसवर, आणि इथे एका याच्यावरती मी कढई ठेवते, म्हणजे भाजी बनवायला पटापट बरं पडेल. आता ॲक्च्युली मला असं वाटतं आहे की मी जी कढई घेते त्याच्यामध्ये भाजी मावेल की नाही असा मला थोडा प्रश्न पडला, पण माझ्याकडे ऑप्शन पण नाही दुसऱ्या मोठ्या कढईचा. सो आहे तीच कढई मी आता इथे वापरते. तर इथे तेल घेतले. ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की पिशवीने तेल का होते, तर ॲक्च्युली तेल ज्याच्यात आपण काढतो त्यातलं संपलं आहे. तर म्हटले ठीक आहे, आधी पहिला स्वयंपाक करते आणि मग ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते करते, तेल वगैरे काढायची कामं. सो ते नंतर करते. तर इथे कढईमध्ये राई, जिरं, कढीपत्ता घातला. त्याच्यानंतर थोडीशी ना उडदाची डाळ टाकायची, हातामध्ये अशी चांगली चोळून घ्यायची आणि उडदाची डाळ टाकायची. मस्त असं कुरकुरीत खाताना बटाट्याच्या भाजीमध्ये कुरकुरीतपणा असं मस्त टाकायला येतो, खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे छान असा कढीपत्ता, हिरवी मिरची, डाळ अशी छान फ्राय झाली की ह्यामध्ये घालायचा कांदा पातळ उभा चिरलेला. काही जण आलं लसणाची पेस्टही घालतात, ते पण छान लागतं, पण मी वापरत नाही. सो इथे पातळ कांदा वगैरे ॲड केला की तो छान परतून घ्यायचा. कांदा वगैरे परतच तोपर्यंत इथे बटाटे वगैरे कापायचं काम आहे ते एका बाजूला फटाफट करायला घेते. तर इथे कांदा आहे तुम्ही बघू शकता, छान परतून झालेला आहे, मेल्ट झालेला आहे. आता आपण जो चिरलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा. त्याच्या आधी थोडीशी हळद घालून घ्यायची. तुम्हाला चहाचं पातेलं दिसत असेल, ॲक्च्युली मला चहा प्यायचा आहे, असं म्हटलं ठीक आहे ठेवते जरा वेळ, आणि मग थोडी भाजी वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा चहा घेते. मी एकदमच असा चहा घेत नाही, कप्प थोडा करून ॲटलिस्ट असा 2 वेळा वगैरे पिते. सो तो चहाचं तसंच ठेवला. तर ह्याच्यामध्ये आपण बटाटे ॲड करायचे आहे. आता बटाटे ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण कढई भरलेली आहे. थोडासा बटाटा काढून ठेवला, मान्याला कधी आवडतो खायला. सो आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची भाजी. आता इथे पण तुम्ही बघू शकता मसाले भात आहे तो छान असा शिजलेला आहे, फुलून आलेला आहे आणि मेन म्हणजे सुटसुटीत झालेला आहे, कुठेही असा चिकट वगैरे झालेला नाही आहे. तर आपल्या इथे मसाले भात इथे रेडी झालेला आहे. एका बाजूला आपली भाजीसुद्धा झालेली आहे. किचन फटाफट क्लीन केला आणि पुरी बनवायला तयारी घेतली. इथे गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घेतला, म्हणजे छान असा फुलायला मदत होते पुरी. चवीप्रमाणे मीठ घेतले आणि किंचितशी साखर घालायची. मला ॲक्च्युली कोणीतरी सांगितलं होतं आमच्या म्हणजे
की साखर जराशी घातली ना पुरीमध्ये, म्हणजे अशी चिमूटभर, खूप नाही, तर ना पुरी तळताना तेल कमी लागतं. आणि ते खरं आहे, मी जेव्हा हे फ्राय केलं आहे तेव्हा मी हे ऑब्झर्व केलेलं आहे. तर इथे थोडंसं पाणी घेऊन मी घट्ट असंच पुरीचं पीठ आहे ते मळून घेते. आणि मळून घेतल्यानंतर 5 मिनटं त्याला थोडंसं रेस्ट ठेवणार आहे. बाकीचं तर किचन आवरून घेणार आहे आणि नंतर पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत. एक 5 ते 10 मिनटं झालं मी ठेवलं होतं पीठ असंच. तर आता इथे छानपैकी पुन्हा मळून घेतलेलं आहे. कढई घेतली, एका बाजूला तेल घेतलेलं आहे, परात वगैरे सगळी जे काय हत्यारं लागतात आपल्याला पुरी करताना, हत्यारच म्हणतो, मला ते बरं वाटतं शब्द, म्हणजे ॲक्च्युली हत्यारच म्हणायचं वस्तू म्हणण्यापेक्षा. तर म्हणजे चमचा आहे, झारा आहे, लाटणं आहे, परात आहे, पुरी काढून ठेवणार, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी. तर ते सगळं झाल्यानंतर इथे मी प्रत्येक वेळेला ना छोटे छोटे गोळे बनवून ते लाटत बसते. त्याला मला असं वाटतं खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. ॲक्च्युली 1 वाजून गेला होता आणि मला टिफिन पण द्यायचा होता. तो फास्ट माझं थोडंसं करायचं चालू होता प्रयत्न. तर म्हटलं चला अख्खी एक पोळी लाटून घ्यायची, जाडसर अशी, बऱ्यापैकी मीडियम अशी जाड, आणि त्याच्यानंतर आपण एखाद्या वाटीने पुऱ्या बनवून नंतर त्या अशा तळायच्या. तसं मी पण पहिल्यांदा असं नाही, पण असं मी प्रत्येक वेळेला करते वेगळ्या पद्धतीने. तर आज अशा पद्धतीने मी करते. सो अशा पद्धतीने ऑलमोस्ट सगळ्या पुऱ्या आहेत त्या मी बनवून घेतल्या आहेत. आणि प्रत्येक पुरी खूप छान फुलते रवा टाकल्यामुळे. आणि खूप पण पुरीसाठी ना चपाती पातळ नाही लाटायची, जराशी जाडसर ठेवली ना की पुरी छान फुलते. तर इथे पुऱ्या करता म्हणजे ऑलमोस्ट झाल्याच होत्या, पण पुऱ्या करता मध्येच टिफिन तो घेऊन आला मुलगा. तर म्हटलं चला आता आपण टिफिन भरून घेऊया. तर हे त्याचेच डबे आहेत. तर छानपैकी जरा पुसते वगैरे व्यवस्थित. तर 2 जणांचा डबा असल्यामुळे थोडीशी भाजी वगैरे मी जास्तच देते, कारण की कधी आपण आवडली भाजी तर जास्त पण खातो, किंवा राहिली तर पुन्हा पण आपल्याला खाता येते. सो मी थोडा वाढीवच देते, हलकासा डबा, 1 चमचा वाढीवच असतं. तर इथे बटाट्याची भाजी वगैरे भरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी मिक्स झालेली आहे. ते पण असा पांढरा बटाटा वगैरे राहिलेला दिसत नाही आहे, नाही तर कधी असतात एक पांढराचमध्ये बटाटा आहे वगैरे. कारण की मी पण बाहेरचं जेवण बऱ्याच वेळा ट्राय केलं ना, तर मला असा पश्चाताप होतो कधी ॲक्च्युली की कशाला मागवलं जेवण. तर इथे आहे तो आता मसाला भात आहे, ह्याच्यामध्ये भरून घेते. 2 जणांचा असल्यामुळे मी 2 डब्यांमध्ये मसाले भात भरणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला भात आहे, सुटसुटीत असा भात तयार आहे. छानपैकी गरमागरम असा मसाले भात याच्यामध्ये भरून घेते. तर अशा पद्धतीने इथे आहे टिफिन पॅक झालेला आहे. दोघांच्या हिशोबाने मी 22 पुऱ्या दिलेल्या आहेत, म्हणजे दोघांना 10 किंवा 12. म्हणजे आता शेवटी कधी पुरी भाजी हा आवडीचा, सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. तर कधी कमी खातात, जास्त खातात.
सो मी म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे. आणि ह्या हिशोबाने 10 किंवा 22 काहीतरी पुऱ्या मी या लोकांना पॅक करून दिल्या होत्या. तर अशा प्रकारे आपल्याला जर घर बसल्या कुठलं काम येत असेल आणि तुमच्या हातात जर एखादी कला असेल ना, तर नक्की त्याचा वापर करावा असं मला वाटतं. दिवाळीमध्येही मी त्यामुळे थोडंसे ऑर्डर वगैरे घेतल्या होत्या शंकरपाळ्या, करंजी वगैरे ह्याच्या. तर मला हे ओके वाटतं घर बसल्या मुलांकडे लक्ष देणं आणि इथे काम करणं. सो अशा पद्धतीने इथे पुरी, भाजी, बटाट्याची भाजी आणि मसाले भात आमचा तयार आहे. आणि आता आम्ही जेवायला बसतो. खूप दिवसांनी केल्यामुळे मुलांनाही मस्त असा ताव मारला. मान्याला पण खूप आवडतं. ॲक्च्युली मान्याचीच डिमांड होती पुरी बनव, पण मलांगने खूप ताव मारला. मलांगला भाजी खात नाही, सो त्याने श्रीखंड पुरीवर ताव मारला आणि माझा नवरा पण. तर पुन्हा भेटूया.